आज्ञा पालन करण्याविषयी देवाचं वचन आम्हाला फार स्पष्टतेने सांगतं. जे आज्ञा पालन करणारे आहेत ते आपला प्राण वाचवतील, परंतु जे बेपर्वापणे आपले जीवन जगत असतात ते आपला प्राण गमावतील. हे देवाचं वचन आम्हाला स्पष्ट रीतीने सांगतं. नीतिसूत्र याचा 19वा अध्याय आणि याच्या 16व्या वचनामध्ये जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी आम्हाला स्पष्ट रीतीने सांगितलेलं आहे की जे आज्ञा पालन करणारे आहेत ते आपला जीव वाचवणार आहेत, परंतु जे आपल्या मनानं जीवन जगत आहेत त्यांचा प्राण ते गमावणार आहेत, असं देवाचं वचन सांगतं. देवाची इच्छा नाही की कोणाचाही नाश व्हावा, तर त्याची इच्छा आहे की आम्हा सर्वांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. आणि ते सार्वकालिक जीवन प्राप्त होण्याकरिता मी आणि तुम्ही आज्ञा पालन करणारे बनणं गरजेचं आहे. आज लोकांना ऐकण्याची इच्छा नाही, आज्ञा पालन करण्याची इच्छा नाही, आणि त्या पद्धतीनं आम्ही आमचा जीव गमावणार आहोत. परंतु जर आज्ञा पालन केली तर आम्ही सार्वकालिक जीवनामध्ये असणार आहोत. ते सार्वकालिक जीवन प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करूया. देवबाप मला आणि तुम्हाला आशीर्वाद. आमेन.